मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग। तर सकाळचे वाजले होते 5:45 आणि माझी चालली होती कामावरण्याची गडबड। मी इथे टिफिन तयार करून घेत होती, कारण कसं होतं ना, सकाळचा वेळ कधी असा पटकन निघून जातो ना, काहीच समजत नाही। तर माझं 6:30 वाजेपर्यंत सर्व किचनचं काम आवरलेलं होतं, टिफिन वगैरे पण रेडी होता। त्यानंतर इथे सकाळी सकाळी मिस्टरांना हिशोब करत बसले होते, कारण आमचा ह्या मंथमध्ये ना खूपच खर्च झाला होता आणि हिशोब लागतच नव्हता। त्यामुळे असे सकाळी 6:30 वाजताच ते हिशोबासाठी बसले होते आणि मी बोलत होते की सकाळी 6:30 वाजता कोणी हिशोब करतं का। त्यानंतर इथे सूर्योदय झाला होता आणि सूर्योदय होण्यापूर्वीच माझं किचनचं सर्व काम आवरून जातं। इव्हन किचन आणि घरातलं पण सर्वच काम आवरून जातं। त्यानंतर मी स्कूलसाठी निघाली होती। स्कूलमध्ये जाताना ना इथे इतकी ट्रॉफिक असते, भयंकर ट्रॉफिक असते ते सकाळी। त्यानंतर इथे 5 वाजता व्हिडिओ शूट केला होता। इथे जी लॅपटॉप बॅग घेतली होती ना मी डीमार्टमधनं, त्यावरती मिस्टरांनी असा छान लोगो प्रिंट करून आणला होता। हा जो लोगो आहे ना, तो आमच्या फर्मचा आहे, त्रिशा डिझाईन अँड ब्रँडिंग। छान वाटत होता तो, बॅगवरती प्रिंट करून आणलेला होता तो सॅकवरती त्यांच्या। त्यानंतर आम्ही संध्याकाळी इथे निघालो होतो त्रिशासाठी खाऊ आणण्यासाठी, कारण कसं होतं ती संध्याकाळी स्कूलमधनं येते आणि संध्याकाळी ती जेव्हा स्कूलमधनं येते ना, तेव्हा जे सकाळी केलेलं असतं ना ते ती खात नाही, तिला काहीतरी स्नॅक्सच हवे असतात। त्यामुळं असं आम्ही तिला खाऊ आणून ठेवत असतो। आणि खाऊमध्ये ना आम्ही शक्यतो मैद्याचे जे पदार्थ असतात ना ते अवॉइड करतो, कारण डॉक्टरांनी मैदा स्ट्रिक्टली नाही सांगितलं। इव्हन मैदा आणि बिस्किटचे जे आपले बिस्किट असतात ना, बिस्किट पुडे, ते पण आम्ही नाही आणत। खाऊमध्ये आम्ही फक्त मुरमुरे, शेव, त्यानंतर चीज बॉल, खजूरचे लाडू असंच खाऊ आणत असतो। हाँ दे दो। और ये भी दे दो। हाँ नहीं, ये नहीं, वो इससे छोटी आती है। भावनगरी बोलो, भावनगरी। अच्छा, उसको भावनगरी बोलते हैं। कितने का ये पैकेट? हाँ, रेड शेड हो जाए। तर एवढा सारा खाऊ घेतला होता। त्यानंतर आम्ही आलो होतो घरी आणि खूपच अंधार पडला होता। I hope so you like this vlog. Thank you.